गई तीस तो शांता कान जाऊन तर ठमा बडी मंगानी पिसान ठे कराई थी चक्की भरा तर आणला गई ती बापा येते मोठी कणिक आणि ना थैला मा का धरी सेस्ता का ओ बडी तुमरा भी समझे नहीं ये ना डोसका भर को डब्बा मा कणिक से आणि ये ना झोरा मा पीठ से ना चून से मी तो भाई चक्की भरा जासू तवा आणि ठेकर नहीं आऊ अंजूर दुई अंजूर कणिक हाडले से ती चक्की वाला भी ये तो की होसे मग असो ठेवणं नाही चक्की भरा लगेच तर एक दुई घंटा बच जाणं पर चक्की भरा ठेकर नहीं आवणं पिसान ठमावडीला उद्दा नाही ना पादानी काही नाही बसे तर बाई चक्की भरा एक एक दुई दुई घंटा आमला टाइम से का अव बडी घर लगत काम रवसेत सकार को सरा दाई गेव तर कामा नाही रवत का वानी एक दुई घंटा बसून तर मोरा काम होयत का कसू नाही व असेच काय हो मांगो मुलका गौरवसती नाही का तर एक दुई अंजूर काळच लेईस कनिक तर कोण देखनला जासे बाई एक गन मोर संग अशीच गमत भईती मोरो अटकारेव से वो डब्बा तर पाच पायली गवली जाय तो मीना हर गन वो डब्बा भर कन कनिक आव आणि एक गन मीना ठे देव चक्की मा ना घर आई न मग गई आनंदला तर बाई गरो का खालतेच कनिक होती मी अधिक काय वचवला काय तर कनिक नाही उतरी गा भाऊ कयो तर कसे आजी कसे तुमरा गहू कम होता ना जी कसे हो ना चक्की वालोला का मालूम का तुम्ही पाच पायली गहू को पैसा देसे आणि 5.5 पायली गवली जासे पिसनला तर तुमरो अटका रे वच रे नी हो व ता हाडे ना का डाकिस कनिक कसे मोच कर देख लेव कसे तुमरी 5 पायली की ना हाय का तर कसे मी केव जान दे कोणी को सिंग झगडा करसे मोन मग अब लिजासू तो बसीच रहूसू हो ना काल तुमला सांगे तो बडी का जरासी बड़ा बनावन लगो ना काढन लगो तेल बड़ा तो आयत नहीं कानो कान सांगो मी ना काकी जी आई थी ना तुम्ही नहीं आयत अवो का करसेस मोरा हात पाय दुखन बसे बाई मन माने असा झोमे सारखा दुखन बसे तर मी के हट नहीं जाऊ बाई अब तत्रत उतरत आणि लाइट भी गई थी ना वो घड़ी पर लाइट नहीं गई थी मी के अंदर मा अब कसकत जाऊ मन नहीं आई वो बायना मारनो मा एक नंबर से ठमा बडी कोणी को नहीं आएला का अटका नहीं काम नहीं का होसेच मी ना 7 बजे बाटनला धरेव ना कल्पना ना स्वयंपाक करीस तर 9 बजे वरी धीरू धीरू बाटाईच भाई हो तर तोरी काकी जी आई थी ना बाटन नहीं लगीस हो बाई कशी सांगसे ठमा बडी काकी जीला बाटनला सांगून का घडीभर कल्पना ना बाटीस आणि मग मी ना बाटल सप्पादार आणि काकी जी ना बडा काढ के ठेन असो भय वचकव ना तोरो काम हो पर सकारी नको ठगाव सकारी सरास सिटी आमरा घर तर ठगाव नको सकारी लवकर अंग पाय धोय के आव देख आव बडी शहाणी सेस नव सेंता तू मी दिसी मुन मला सांग रही सेस घर आव जो सांगनला तबाऊन बडी आब सांगदे सुना तुम्ही सकारी अंग पाय धोय के आमरा घर आव अना उतच रव लगेच तर संध्याकाळवरी आपासून सांगदे सुपर सकारी नाही आऊ ना सकारी लगत काम रवस ती नाही का झाडू ना पोछा ना सराय ना सुराय ना सबच रवस दे तर सकारी मला टाइम नाही भेटन की बाई तर हो सकारी बुलाऊन की बाट नको देखो अना सकार वगैरे आई जाओ ओ मी इतकी भाव नाही खाऊ ना आबा सांगेस तर आऊनच मजाक करव तुला का बुलावून आव जमून डब्बा मोठ्यान गरम से अना मानगुटी पर भी बस गई से तर जासू गा लवकर काही नाश्ता को बनायसेस का काहे कान जासे का काही नाही खेतलं का आवसो काय तू आवसेस का थोडसा 2 बोजा गवत ले जो नहीं आज नहीं आऊ ना मी सकारी भी नहीं आऊ सकारी सरस्वती ना आपल्या घर तर आज लगत कामासाठी तर आज भी नहीं आऊ सकारी भी नहीं आऊ मग परो को दिवस आऊ काही का काम से ती तर काही मनमानी लोकांना बुलावून कसे घरच पे लगत काम से ती काल होता मोठा कपड़ा धोकर भया चादर बेडशीट सप्पा तर मग वन संजय पाणी आयो तर ओला का ओलाच रे रातवा घर मा टाके तो पर अब बाहेर टाकर भया ती अधिक येव पाणी पाणीच कर रही से 3 घरूनला बाहेर आणू ना अंदर टाको मग आधी कोणतो काम से तर कोणतोच काम से कसे हो पा घर मा काही काम कमी रवस ती का अब लहान सहान काम तुमला
का सांग सांग करबिन का वय बर्तन भांडा काकीजीला सांगेतो उनका घरला का वय गंज आनंद का सेती अधिक स्वयंपाक करण्यासाठी इटा लगेती ना तर इटा ना हाती आपल्या घर तर वय आणणं पडे काकीजी घरला का तर इटं ना हाती तर मला सोनूला सांगजो. हो सांगून घे पर असो ख्याले खाल्लं का करणं पडसे का नाही सब अरेंजमेंट आणि हो तुम्ही भाजी को कबा आण दे होतं. अरे हो भाजी को आणणं पडे नाही का ना अधिक किराणा सामान बी सांग देजो. हो तर मुनच काही रेसेव तुम्ही बांदीपरा जावं तर लवकर आव आणि मग जावं सोनू संग बाजार आणलं का 5 किलो भट्टा लगेती आणि 2 किलो आलू 2 किलो भेद्रा मिरची आणि संबार लगे नाही का आलू भट्टा की भाजी साजरी पुरा से अब को रोकी नहीं दे जन 5 किलो भट्टा मा होई जाय. होए तरी 5 किलो भट्टा की भाजी मन पानी नहीं लगन की तेल बड़ा की भाजी से ना सब तेल बड़ा की भाजी खासे ती पर कोणीला परेज रवसे कोणी तेल बड़ा की नहीं खात तर मोहन पाहिजे 2-3 किलो की भाजी बनावबीन भायो ना 2-1 किलो राहती घर. हो तर देख मनमानी अगर पगरच नको बनावजो मग मनमानी वायाला जासे जरासो उच पाहिलं का बनाव ना. हो मला सब समजसे. हो ना दही बनायचंस का नाही दही बनायला जो अधिक दही की कढी होय ना. दही बिरजनला टाक देसेव 5 लिटर तर होय नाही कढी. आबो मुला का समजसे बाबा 5 लिटर की लगसे का 2 लिटर की लगसे तर 5 लिटर की कहान की लगे तर काही उत्ता जेवणेवाला होऊन का सिटी. पर मग कोणी को घर सरात रहे तर कोणी भी लेन ला जासेत ना मून टाक देसेव 5 लिटर 3 लिटर की बनाव बिन कढी घर आणि 2-1 लिटर रहे मग. तर मग लिस्ट बनाय के दे देजो कोणतो कोणतो भाजीपालो को लगसे तर नाही का. हो सोनू आयो म्हणजे वला लिक कसू आणि हो घर तर खानको तेल से खाऊ ना आबगी होय पर निपूर चिपूरला नाही का 5 लिटर की डबकी आणके ठे देव. अनाधिक मसालो को सामान. हो किराना सामान की लिस्ट बनाए के ठे दे से मी ना सिर्फ आलू बैंगन की लिस्ट बनाऊं की से तो वो तो भी याद नहीं रहूंगा का तुमला. नाही नाही काही बिसर जासे मग 3 गण येवानो उवानो होई जासे तर मुन चिट्टीच बनाय के दे देजो. आबो मुला नाश्ता देसस का नाही. देसो ना तर नाश्ता कर लेव ना मग पटनेरी आओ वानी खेत मा 3 घंटा नको लगाव गवत लेना तो वत्तच पुरतो पर मनमानी टाइम लगाव से. अबो तोरू सारखो सर गवत लेता नाही आओ मोला जसो आवसे तसो लेसू. अबो उपासी मारन सिर रहो गाई भसीनला. अगे माय देखो बाई गिनला फोन कर भयो का सकाळी आपल्या घर सरासेत मून फोन नहीं कर पैसे मोरी यादच बिसर गई. मोला लगे करी रेस बाबा तू ना फोन काहीच सांगेस नाही तर करेस बी नाही आबोरी फोन. का करू तर बरोक दिवस पासून काम काम मासेव तर यादच भूल गई मोरी. पहिले फोन फान कर लेना नाही का नाही तर बेरापरा फोन करना तो कोणी को जमसे कोणी को नाही जम नाही तर मग कोणी गुस्सा मजा जासे बेरापरा फोन करीस म्हणून तर आपच करले तू फोन. पोर फुपाबाई आईच नाही कसे नाही येऊ की कसे का जेवण करनला चाऊ कसे तुमरा काही पहिलो सराद न होय कसे तर आईच नाही बाबा आनंदला गया रवतात तर आई रवती. आपण नानसो कार्यक्रम मा आनंदला जाऊ का तव आपल्या घरच तर मनमानी काम रवसे पर तू कर दे नाही आई तर नाही आई पोर पर आपलो काम से फोन करन को आवन को नहीं आवन को उनको काम से नहीं का. अना भाषाजी गिनला भी फोन कर दे का बाईला धरकर आय जाऊ म्हणून. मी का कसू मुला अब काम से ती तर तुम्हीच कर द्या रवतात. तूच कर दे ना फोन मुला तरास आवसे मी नाश्ता करू सुना जासू तू अब इरभर सेस ना घर तर कर दे पहिले फोन आणि मग आपला काम करत बस. ठीक से बाबा नको करो मीच कर देसू फोन. भादो मासमा कृष्ण पक्ष सराद जब आवसे पितृदेवला तर्पण करके मन संतोष पावसे. श्रद्धालक सराद करो पितृ तृप्त हो जासे सत्कार प्रेम को बदला मा आशीर्वाद देसे. पहिलो सरादला महत्व बडो पोवार समाजमा तेल बळा सुवारी बनावसेत पंच पकवान घरमा कुसार जवाईला ठेवसेत सब नेंग दस्तूरमा कागुर को ठाव हिवरो पाना की पत्राली मा. बीराने टाकसे चौरी पर पीतर को याद मा
कागुर फेकसेत बरन पर काग आवन को बाटमा आवसेती काग पहिलो घास उनको मानमा तृप्त होसेती पाच कुर्या श्राद्ध को जेवनमा नको समजो आडंबर निसर्ग बचावन की क्रिया कावरा की रवसैया नव जन्मोत्सव की प्रक्रिया बड़ पिपर को फल खासेत ये करसेत विष्टा तबच नव रोप निकलसे निसर्ग की यह रचना आम्री संस्कृति से बड़ी महान ना निसर्ग पूजक झाड़ पक्षी प्राणी को रक्षण करन साथी ये नियम असी अनमोल संस्कृति को रक्षण मा रवबीन तत्पर पितरला याद करबीन संगमा आमरो सृष्टि को रक्षण असी आमरी पोवारी संस्कृति निसर्ग पूजक से अना झाड़ पक्षी प्राणी को रक्षण करण्यासाठी ये सब नियम बन्यासेती। चल अब दूसरो काम से कल्पना सेवकाओ कोणी घरा का भयो सारी का माये मोठंगला का आवाज मारे हो तर कोणीच नाही बोलत बाई तर इथं आई बाडी मंगला का अहो सकाळी सरास येते आमच्या घर तर वय वट्ट्या को घालताय नाही का तर नमक तिखट को डब्बा धोय धाय सपा डब्बा डुब्बा नहीं का पोस पास कर कर ठे कर होय रे ती वट्टा को खाल्या भी कचरा हो जासे ना आबस साफसूफ भये तो अधिक पर होय जसे ना सरादला कोणी कोणी आवाज येते तर साजरो नाही दिसो ना तमून स्वयंपाक खोली मा साफसफाई करत होती काहे कल्पना ना हाय घर से ना वाबी तसे वाबी आपला डब्बा पोसपोस दे रही से हो लगत काम लगसे ती बाई सरदला भी हो काल सपा धोबी गाठ भयो कपड़ा लता धोई कर भया अज वारनलाच होता तर वय अधिक वारण टाकी सेव अनाया स्वयंपाक खोली की साफ सफाई होई रही से लगत काम लगसे ना मग सकाळी अधिक घाई घाईच होसे 12 बजेवरी कागुर बिराणी होय पाहिजे हो गा मग येऊ सराद भयो म्हणजे नवरात्र की साफसफाई आवसे नाही का आणि मग दिवाळी की तर पुरीच्या अंग भरच आवसे दिवाळी आई म्हणजे मोरो जीवस लुक लुकच लगसे पूरो घर साफ करनो पड़से असी तो अपन कहीं पूरो घर साफ सुफ नहीं कर जन नहीं का दिवाली को बहाना लगा सब साफ सफाई हो जासे बेकार का सामान निकल जासे ती ना आपल्याला भी साजरो लगसे साल में एक बार तो पूरी साफ सफाई करनोच पड़से मग या चुटुक चाटुक होतच रवसे हो बाई खरी कयात हो पर तू काय लाई तीस ये वन दिवस दही नहीं ली जाए तो का तर तुमरे को डब्बा होतो ना दही का पैसा भी केताक भैया तो सांग देव अब दही को भाव 60 रुपया लीटर से जीता होता 60 रुपया को भाव लगा की नहीं देऊ मी 50 को भाव लगा देऊन 2 लीटर का 100 रुपया से ती ना डब्बा मा मोरो मन देखा तो दिस का पहिलेच आणलेस 50 को भाव लगा पैसा ना मला बिचारे से अधिक भाव के तो से मोन अब तुम रोसिंग का जास्त लेन को से नहीं का मोला लगेवच का बाईगिन मोरसिन काही जास्त पैसा नहीं लेन की मोन आहे 50 को भाव लगा आने 100 रुपये न डब्बा मा सेती धरो तुमरो डब्बा माँ सारिका भी आई से ना काय को डब्बा है था सारिका काही नहीं वो सारिका न दही ली जाईतीस तर दही को डब्बा आहे ना पैसा आन देस असो का कसो लीटर देत दही सब अंग अब दही 60 रुपये लीटर असे नहीं का डेयरी में भी 60 रुपये से बाबा इतना भाव चढ़ गया का तो दही का कसा नहीं चढ़े तो भाई अय गाई भसी पालनो पड़े से उनको साथी गवत खड़ानो पड़े से खदली ढेप चुन्नी लेनो पड़े से कहीं मामूली बात ना है ना अय गाई भसी पालनो हो पर कहीं कमी नहीं लगाऊगा कसू तोला पाहिजे का दही हो 3 लीटर दही पाहिजे होतो मला पर तुम्ही अब 60 रुपये कही रहे से का कमला मोलभाव करसेस तोरोसिन काही जास्त लेऊन का याला भी 50 रुपये लीटर देव तर तोला भी 50 रुपये लीटर देऊन असं को गड्या हो पर असतं दही नाही भेटन को तोला काय की सकाळी आमरयानी सरास येती आमरयान सकाळी सरत ना आती पर को दिवस येती पर मी काही एक दिवस पहिले सांग देसू नाही का दही जमावून बेस होय हो बेस करेस नाही तर मग ना आंबट नाही रवा दही केतक लोक को जेवण से था तुमरा घर आबा देख पाहुना पई बाहेर का 20-30 जन होते ती नाही का आपलो शेजार बेटा का 20-30 50-60 लोक को जेवण रहे असं समज बापा तुमरो काही पहिलं वहिलं सराद आहे का तर येतो जन को जेवण ठेवसेव
कशी सांगसेस तर तू 5 कुरेन का हात धुवणं पडसे नाही का? 5 कुरेनला सांगणं पडसे अना का भयो सालभर बा एक घन सराद होसे ती अना सब शेजार बेठार मा आपल्याला बोलावसे ती तर आपण नाही बोलाव बिन का? हो यो बी बरोबरच से कहू ना लहान टुरू पटू धरके 50-60 जण होसे तीच. हो हो आपलं 10-5 जण को जास्त जेवण राहव तर मग बेरापरा कोणीलाच बोलावून बेस होसे नाही का? तर मून हो आमरं बी घर 30-40 जण होय ती ऊस तर काय नाही नाही कवता कवता होसे 30-40-50 जण कसा नाही होय ती तर हो कहू ना लहान टुरू पटू धरके होसे तीच नाही का? बाई मी जासू अव रवना मी बी आऊसू मोला काही रवनो ना इनको घर जावना कायला घाई करस तर देख मी सांगायलाच भूल गई. तुम्ही सकाळी सकाळी लवकरच आहो आहे स्वयंपाकला अना सब जण जेवणला बी आहो आपासून सांग देसू आब तुमरा घर आऊ नाही आव नाही का घर सांगन नाही हो कमला नाही आऊ टाइम ना आया ब नाही तर मग मी सोनूला पठायच राहतो तुमरा घरकन सायकल धरकर जाय बेटा ना सांग दे म्हणून मी नाही आवन की टाइम होसे ना का? ठीक से मग आव बिन हो पर तू बी अन तू बी दुई जणी सकाळी आंग पाय धोई के लवकर स्वयंपाकला आवय. हो हो आव बिन आब जान देव तर बसत सकाळी आव बिन ना चाय नाही पिऊजन कसे बचाव से मोरो आव बिन सकाळी आवता बरोबर पहिले चाय पिऊ बिन आणि मग कामला लाग बिन. ठीक से मग हाँ आलू गोभी टमाटर या भाऊ या बाई घ्या घ्या लवकर लवकर घ्या. भाऊ या या घ्या ताजा माल आहे एकदम. अरे तुम्ही तर पटलीन बाई आहो ना भाजीपालो का धंदा करत हो का? भाऊ टुरानं बाड़ी लगाईसेस तर वाहन कुछ माल निकलसे तर व्यापारीला बिकणं तर कमी पैसा भेटेस ती आपण बिकीस तर ज्यादा पैसा भेटेस ती मोहन आहे आपलं बाड़ी को माल आहे एकदम ताजो से लेव ना तुमला का लगसे तर. सोनू काय पप्पाजी मंगळपासून पुरो बाजार पर फिराय रहे सेव लुडुक लुडुक तुमरो मंगा मंगा रही सेव मी का आणलेट के होतस तर का पप्पाजी तुमरो मंगा मंगा स्ताय रही सेव ना तुम्ही ये ना दुकान मा भाव विचार सेव व ना दुकान मा भाव विचार सेव तुमरा मंगा मंगा सेव मी तुमरे ख्याल ना हाय. हाँ ठीक से याच राव मी कहां जाऊन तर पप्पाजी सांगो ना त्याची भाऊ का देऊ तुमला. बगन सांगो बगन कसो किलो द्यात. बगन 40 रुपये किलो गोभी भी 40 रुपये किलो. बाप रे मनमानी भाव सांगा सेवजी. का भाऊ तुम्ही पुरो बाजार फिर के आयात आणि मला जास्त भाव सांगा सेव कसो बाजार भर देखो भला 40 रुपया किलो स्थिती बगन. 5 किलो लेनका होता बगन बराबर लगा देव. बराबरच लगाई सेव ना भाऊ पुरो बाजार मा येवच भाव से अना काही लेव माल न होय ना आपलो बाड़ी को आहे अना मस्त गोड भट्टा सिटी. तरी बी काही कमी कर्या राहतात. नाही ना भाऊ नाही होय ना जी आमला बी परवडे पाहिजे ना. अना मिरची कशी द्यात. मिरची 20 रुपये पाव 80 रुपये किलो. अना भेद्रा भेद्रा 60 रुपये किलो. बाप रे भाव आहे का हाय. का भाऊ बाजार भर येतोच भाव से लेवो ना तुम्ही बिंदुक लेवो बिल्कुल एक सड़ेव नहीं निकलन को भट्टा भी सड़ेव नहीं निकलन को अना ये भेद्रा भी खराब नहीं निकलन का एकदम ताजो माल से. कसो कर बिन सोनू या आणलं का ले बिन. का पप्पाजी मोला का विचारे सिर्फ मोला काही लेता आवसे का तुम्हीच देखो लेनको से का ना हाय तर काही कमी जास्त नाही होन को का. तुम्ही लेव तर सही आलू लगेत ना अधिक तर आलू भी सिटी आपल्या जवळ ये इथं कट्टा मासे ती. आलू कसो द्यात. आलू 40 रुपये किलो मस्त मंजुला साइज का सिटी आणि एक सड़े नहीं निकलन का ले जाओ राजी बिंदुक ले जाओ का बापा. ठीक से बाजार भर एकच रेट से कहू ना अब इथं उतर फिरून को बाटा हे आणलं कसं ले लिसू. हो भाऊ बराबर रेट लगाय देऊन मी तुम्ही चिंता नको करो सांगो केतो केतो देऊ. 5 किलो बगन दे देव आणि 2 किलो आलू. 5 टन किलो बगन होई जाए ती. तुम्ही भी तो पोवा राव ना सकाळी सरास से आमरा घर तर तेल बड़ा की भाजी से पर दूसरी एक भाजी बनावनो पड़से ना मोन आहे
काही 5 किलो भट्टा की भाजी बनाऊं की नहीं? अब हफ्ता भर पाहिजे म्हणून 5 किलो ले जाय रही आणि 2 किलो आलू दे देव आणि कढी कुडीला लगे तर 1 पाव मिरची. हो ना संभार नको देऊ का? संभार छे ना मस्त ताजो से. 20 रुपया को संभार दे देव. देव थैला देव तुमरो. सोनू एकच थैलामा होन को नाही का? तर वा चुंगडी आणतोस ना हेच का नाही थैलामा से का? हो से ना पप्पाजी. तर येणं थैलामा अरे हो अधिक कांदा लेन का सिती ना 1 किलो कांदा सांगितस तर 1 किलो कांदा ना एक ओवर त्या एक किलो नाही 2 किलो भेद्रा तर 1 किलो कांदा ना 2 किलो भेद्रा यानं झोरामा धरले आणि मग आलू ना भट्टा यानं चुंगडीमा होती नाही का? भाऊ देव ना लवकर. सोनू दे लवकर लवकर. ठीक से परिवार घर जाकर अधिक बोला किरानो कारानो लेनो से अब तो भाजीपालो ले रही से हो. तुमरे घर सरात कब का से थी आमला कमेंट करके सांगो. आमरो चैनल पर नवा रहो तो चैनल ला सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो ना वीडियो ला शेअर करो नाही का?